नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चटपटीत तिखट शेवया। नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे। सर्वात आधी इथे मी 1 कप गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत। कढईत 1 चमचा तूप टाकून घेऊ। तूप गरम झाले की यामध्ये शेवया टाकून भाजून घेऊ। आपल्याला शेवया खूप जास्त भाजायच्या नाही आहेत, थोडा कलर चेंज झाला की काढून घेऊ। इथे मी काही भाज्यांचा वापर करणार आहे। कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि अर्धा शिमला मिरची यांना मी बारीक कट करून घेतले आहे। कढईत 1 चमचा तेल गरम करून घेऊ आणि यात मोहरी घालू। मोहरी तडतडली की जिरे आणि कढीपत्ता घालू। आता बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून छान परतून घेऊ। कांदा थोडा गुलाबी झाला की यात शिमला मिरची आणि टोमॅटो घालू। तुम्ही यात गाजर, मटार किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। आता यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मॅगी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालू आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ। एक प्लेट ठेवून भाज्यांना 2 मिनिटे वाफवून घेऊ। भाज्या थोड्या वाफवून झाल्या की यामध्ये आपण भाजलेल्या शेवया घालू आणि मसाल्यामध्ये शेवयांना चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये 1 कप गरम पाणी घालू आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शिजू दे। शेवया छान मऊ झाल्या की वरून कोथिंबीर घालू। तुम्ही थोडा लिंबाचा रस पण घालू शकता। तयार आहेत आपल्या चटपटीत तिखट शेवया। गरमागरम सर्व करा आणि आनंद घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।